नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण मी अक्षय सर पुन्हा एकदा घेऊन आलोय महाराष्ट्र स्टेट बोर्डची लेक्चर सिरीज. आणि आपण इयत्ता 9वीचा जॉमेट्री हा विषय घेतलेला होता आणि त्यातील ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर बघत होतो. याआधी याचे 2 लेक्चर आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट जो काही आहे आपला फर्स्ट आणि सेकंड हा आपण कव्हर केलेला होता. सेकंड हा निम्मा झालेला आहे आणि त्याच्यातला जो निम्मा पार्ट आहे 8.2 चा तो आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बाबा, जर ते मागचे 2 लेक्चर तू बघितलेले नसतील तर ते आवर्जून बघायला पाहिजे. कारण काय की याचं जे काही सर्व बेसिक आहे ते काय आहेत रे, पहिले जे 2 लेक्चर आपण घेतलेले आहे त्यामध्ये ते व्यवस्थित घेतलेलं आहे. त्यामुळे ते लेक्चर बघणे हे फार गरजेचे आहे. जर ते लेक्चर बघायचे राहिले असतील तर घाबरायचं काही कारण नाहीये. याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या दोन्ही लेक्चरची लिंक काय केलेली आहे बाळांनो, टाकलेली आहे. तर चला सुरू करूयात ट्रिग्नोमेट्री 8.2 उर्वरित भागात. ओके, तर फर्स्ट जो काही आपला क्वेश्चन होता 8.2 चा तो आपण सुरू केलेला होता आणि त्यातील आपण पहिले 5 क्वेश्चन जे आहेत ते व्यवस्थित कसे सॉल्व्ह करायचे हे बघितलेले होते. त्यामध्ये तुम्हाला मी दोनही मेथड व्यवस्थित समजून सांगितलेल्या होता. पहिली जी मेथड होती ती कुठली होती रे बाळांनो, बाय युजिंग पायथागोरस मेथड, आणि दुसरी जी होती ती कुठली होती रे बाळांनो, बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. दोन्ही मेथड मध्ये आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते व्यवस्थित सॉल्व्ह केलेले होते. आता आज आपण क्वेश्चन नंबर 6 ला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. तर चला बघूयात क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला कुठला रेशो दिलेला आहे रे, tan θ इज इक्वल टू किती म्हटलंय त्यांनी, 21/20 म्हटलेलं आहे. मग आता आपण बाय युजिंग पायथागोरस मेथड काय करणार आहोत, याला सॉल्व्ह करणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण. सर्वप्रथम काय करूयात, मी दिलेल्या ट्रायंगलला काय कन्सिडर करतोय बाळांनो, ABC कन्सिडर करून घेतो. ओके, आणि काय म्हणतो रे, अँगल बी हा माझा काय रे बाळांनो 90 डिग्रीचा आहे. ओके, मग आपण काय करूयात, सर्वप्रथम हे जे काय आहे ते डिस्क्रिप्शन त्याचं मी तुम्हाला सांगितलंय कसं लिहायचं लास्ट लेक्चरला, ते व्यवस्थित लिहून घेऊयात. काय म्हणणार आहे आपण सुरुवातीला, लेट अस कन्सिडर काय कन्सिडर करायचंय बाळांनो आपल्याला, ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल ट्रायंगल. ओके, आणि अँगल B इज इक्वल टू किती रे बाळांनो, 90 डिग्री. हे आपण जर व्यवस्थित लिहिलं तर याचा वापर आपण कुठं करू शकतो रे बाळांनो, पायथागोरस थेरम जो आहे तो इथं आपण अप्लाय करण्यासाठी आपल्याला याची काय पडणार आहे, गरज आहे. हे लिहावंच लागतं. त्यानंतर आपण काय म्हणत होतो रे, अज्युम किंवा लेट अस कन्सिडर काय रे, KB दी कॉमन मल्टिपल. केला काय म्हणत होतो आपण, कॉमन मल्टिपल कन्सिडर करत होतो. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण नसावी. आता महत्वाची गोष्ट, दिलेला रेशो कुणाचा आहे आपल्याला, tan θ दिला रे बाबा मला. मग tan θ म्हणजे काय, माझा ऑपोजिट साइड डिवायडेड बाय काय रे बाळांनो, ऍडजेसंट साइड. ओके, आणि त्याचा जो काही रेशो आहे तुम्हाला किती दिला रे बाळांनो, 21/20. म्हणजे माझ्या काय लक्षात येतंय, दिलेल्या गिवन ट्रायंगलची जी ऑपोजिट साइड असणार आहे माझी ती किती असणार आहे, 21. मल्टिप्लाय बाय काय घ्यायचंय मला, K, कारण कॉमन मल्टिपल काय माझा K आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ऍडजस्टंट साइड किती असणार आहे माझी, 20, बरोबर. आणि त्याचा कॉमन मल्टिपल कुठला आहे, K, म्हणजे आन्सर काय झालं माझं 20K. ओके, मग आता दिलेल्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीच्या समोर काय झाली रे आपली, हायपोटेनस, म्हणजे AC ही झाली माझी हायपोटेनस, बरोबर आहे की नाही. त्यानंतर थीटा हा अँगल C ला घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्या समोरची जी बाजू आहे ती झाली आपली ऑपोजिट साइड, म्हणजे AB काय झाली बाजू माझी ऑपोजिट साइड झाली. मग AB ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 21. मी इथे लिहिणार 21K. ओके, आणि 20 ही माझी ऍडजसंट साइड दिलेली त्यांनी, मग इथे मी काय म्हणणार, CB इज इक्वल टू किती रे, 20K. आता मला 2 ज्या बाजू आहेत त्या माहिती आहे ट्रायंगलच्या, राहिली कुठली, फक्त एकच बाजू. ओके, गिवन ट्रायंगल आपण काय कन्सिडर केलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल हा कन्सिडर केलेला आहे ऑलरेडी. मग मी इथे डायरेक्ट म्हणू शकतो बाय युजिंग पायथागोरस थेरम. मग आपण काय म्हणूया तिथं आता, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. काय सांगतो रे, पायथागोरस बाबाचा थेरम आपल्याला हायपोटेनसचा स्क्वेअर, म्हणजे कुठला स्क्वेअर असणार इथं, AC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, ऑपोजिट साइडचा स्क्वेअर. ऑपोजिट साइड कुठली तुमची, AB चा
स्क्वेअर प्लस काय येणार आहे बाळांनो बीसी चा स्क्वेअर. यामध्ये फक्त आपण काय करणार आहोत आता व्हॅल्यू पुट करणार आहोत. आता ईसी आपल्याला काढायचं आहे म्हणून देअरफॉर ईसी काय करणार आहे आपण जसं तसं ठेवणार आहे इज इक्वल टू एबी किती आहे आपला एबी आहे 21 के होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बीसी किती असणार आहे आपला 20 के होल ब्रॅकेटचा काय असणार आहे बाळांनो स्क्वेअर. सो देअरफॉर काय येणार आहे तुमचं इथं AC स्क्वेअर इज इक्वल टू आता 21 चा जो काही स्क्वेअर आहे तो किती आपल्याकडे 441 इंटू काय असणार आहे तुमचा केस स्क्वेअर प्लस आता 20 चा जो काही स्क्वेअर आहे तो किती आहे बाळांनो आपल्याकडे 400 इंटू परत काय आलाय तुमचा के चा स्क्वेअर. सो देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर काय होणार आहे तुमचा कॉमन मध्ये काय बोललो रे बाळांनो 441 प्लस 400. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू आता ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे तुमची 841 इंटू काय आलं रे बाळांनो के चा स्क्वेअर. आता काय करायचं आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग मी इथं काय म्हणतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. घेऊयात स्क्वेअर रूट AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे तुमचं AC इज इक्वल टू आता महत्वाची गोष्ट 841 कशाचं रूट आहे तुमचं 29 चं रूट आहे बाळा. इथं काय आलं 29 इंटू काय आला के स्क्वेअरचा के म्हणजे आपली हायपोटेनसची व्हॅल्यू आपल्याला माहित झालेली आहे. ती किती आली रे बाळांनो 29 के. मग आता काय करायचं आपल्याला दिलेले दोन रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. कुठला रेशो सांगितला आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटा. सर्वप्रथम काय घेणार आहे मी रे बाळांनो साइन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बरं साइन थिटाचा करेक्ट काय फॉर्म्युला आहे रे बाळांनो ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. मग आता ऑपोजिट साइड कुठली आली रे बाळांनो जर फिगर मध्ये जर बघितलं तर ती कितीची तिची व्हॅल्यू किती आहे 21 के डिवायडेड बाय ऍडजसंट सॉरी हायपोटेनस किती आहे आपला 29 के केला के काय झाला कॅन्सल. देअरफॉर वी गेट साइन थिटा इज इक्वल टू 21/29. हा आपल्याला मिळाला आहे आपलं पहिला रेशो. आता काढायचा कुठला रे बाळांनो कॉस थिटा. मग कॉस थिटा काय रे बाळा कॉस थिटाचा काय फॉर्म्युला सांगितलं होता मी कॉस थिटा इज इक्वल टू काय होता ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. मग आपण काय करणार आहोत इथे आता ऍडजसंट साइड डिवायडेड बाय काय रे बाळांनो हायपोटेनस. मग ऍडजसंट साइड किती रे आता जर बघितली तर फिगर मध्ये 20 के डिवायडेड बाय हायपोटेनस किती रे बाळांनो आपली 29 के. सर केला की काय झाला कॅन्सल. सो आवर आन्सर इज कॉस थिटा इज इक्वल टू 20/29. अशा प्रकारे आपण रिमेनिंग दोन्ही हे रेशो काय केलेले तर बाळांनो कॅल्क्युलेट केलेले आहे. एकदम सोपी पद्धत आहे गडबडून जायचं काही कारण नाही. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढील एक्झाम्पल बघूयात. ओके आता आपण काय करणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय परत tan थिटा दिलाय सर आम्हाला tan थिटा इज इक्वल टू किती म्हटलंय 8/15. मग परत मला बेसिक क्वेश्चन काय आलाय tan थिटा इज इक्वल टू काय आपल्याकडे ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. याचाच अर्थ काय येतोय आता फिगर आपली फिक्स आहे ABC आपण फिगर चेंज केलेली नाही म्हणजे AB झाली आपली ऑपोजिट आणि BC काय झाली रे बाळांनो ऍडजसंट साइड झालेली आहे. मग परत tan थिटा इज इक्वल टू 8 अपॉन काय आपल्याकडे 15 आहे म्हणजे ऑपोजिट साइड सर झाली माझी 8k आणि ऍडजसंट साइड किती झाली रे बाळांनो 15k. फक्त आपल्याला हे व्यवस्थित लिहावं लागेल. मग आपल्याला माहिती काय लिहायचंय काय म्हणणार सुरुवातीला आपण let us consider triangle ABC is a right angle triangle and angle B is equal to किती रे बाळांनो 90 डिग्री. नेक्स्ट काय म्हणत होतो आपण therefore assume किंवा let us consider K
be the common multiple. Got it? So आपण काय करणार आहोत आता बाय युजिंग पायथागोरस थेरम. लास्ट एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल काय आहे रे, टोटली सिमिलर आहे. मग आता काय म्हणायचं, बाय युजिंग पायथागोरस थेरम. काय सांगतो पायथागोरस थेरम, हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे काय रे बाळांनो, AC स्क्वेअर इज इक्वल टू ऍडजसंट साइडचा स्क्वेअर प्लस ऑपोजिट साइडचा स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं बाळांनो, आता व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. मग पुट करूयात आपण. AC स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू किती रे बाळांनो, 8k होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू किती आपल्याकडं 15k होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आपण आता याचे काय करूयात, स्क्वेअर करून घेऊयात. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर किती रे 64 इंटू काय झाला तो तुमचं k स्क्वेअर प्लस 15 चा स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर किती रे आपला 225 इंटू काय येणार तुमचा k चा स्क्वेअर. आता ह्या दोघांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची सर. मग करून घेऊयात बेरीज. AC स्क्वेअर इज इक्वल टू k स्क्वेअर काय येणार आहे, कॉमन आला. पुढे काय उरलं रे 64 प्लस 225 आणि ह्या दोघांची ऍडिशन किती येणार आहे बाळांनो, k स्क्वेअर इज इक्वल टू k स्क्वेअर इंटू ह्या दोघांची जी काही ऍडिशन आहे ती किती येते रे बाळांनो आपली 289. आता काय करायचंय मला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग म्हणतो मी इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. काय रे बाळांनो, AC इज इक्वल टू, आता हा k जसाचा तसा येणार k स्क्वेअरचा k आणि 289 हा कशाचा स्क्वेअर आहे बाळांनो, 17 चा स्क्वेअर आहे. म्हणजे सर आमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली. AC इज इक्वल टू किती आलं रे बाळांनो तुमचं 17k. गॉट इट. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिन्ही बाजू आपल्याकडे माहित झालेल्या आहे. आता आपण उरलेले रिमेनिंग रेशो काय करू शकतो रे बाळांनो, कॅल्क्युलेट करू शकतो. मग करूयात कॅल्क्युलेट. सर्वप्रथम काय घेऊयात आपण, साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू काय रे, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. ऑपोजिट साइड कुठली रे बाळांनो आपली, ऑपोजिट साइड सर आहे 8k आणि हायपोटेनस किती आलाय आपला 17k. सो k ला k काय झाला कॅन्सल. सो वी गेट साइन थीटा इज इक्वल टू व्हॉट 8/17. हे काय मिळालं रे बाळांनो आपल्याला, पहिलं आन्सर मिळालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, सिमिलरली काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॉस थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू काय रे बाळांनो, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. आता ऍडजसंट साइड कुठली रे बाळांनो, जर फिगर बघितलं तर 15k सर आणि हायपोटेनस किती आलेली आहे 17k. k ला k काय झाला रे बाळांनो कॅन्सल. सो आवर आन्सर इज 15/17. सो आपण दोन्ही ही रेशो काय केले रे बाळांनो कॅल्क्युलेट केलेले आहेत. एकदम इझी एक्झाम्पल आहे, व्यवस्थित सांगितलेलं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त काय करायचं रे, व्यवस्थित सराव करायचा आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढील एक्झाम्पल बघूयात. ओके या आता काय रे, क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय, साइन थिटा इज इक्वल टू 3/5. आता हे एक्झाम्पल एकदम सोपं आहे, तुम्हाला प्रोसेस माहिती आहे, त्यामुळे हे एक्झाम्पल काय केलं रे मी होमवर्क म्हणून ठेवलेलं आहे. तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आयदर युजिंग पायथागोरस थेरम और कुठली थेरम वापरायचे, कुठली मेथड वापरायची बाळांनो, फॉर्म्युला मेथड वापरायची. आणि याचं आन्सर मला कमेंट मध्ये नक्की कळवायचंय. जर सोडवायला जर काही अडचण येत असेल तरी सुद्धा मला कमेंट मध्ये कळवा, याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल. सो नेक्स्ट आहे तुमचं tan थिटा इज इक्वल टू किती दिलंय बाळांनो आता 1/2√2. ओके, आता तसं बघितलं तर हे पण एक्झाम्पल सोपं आहे,
बट थोडस तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं 2√2 दिलंय म्हणून, परंतु तेही तितकं कॉम्प्लिकेटेड नाहीये. मी व्यवस्थित तुम्हाला सोडवून दाखवतो. आता सर्वप्रथम ही झाली तुमची ऑपोजिट साइड आणि खालचे काय झाले बाळांनो ऍडजसंट साइड. मी ऑपोजिट साइडला काय म्हणतो 1k आणि सॉरी ऑपोजिट साइडला काय म्हटलं मी 1k आणि ऍडजसंट साइड काय माझी 2√2k. ओके. आता परत काय म्हणायचं इथं बाय युजिंग सॉरी पहिल्यांदा आपण कन्सिडर करून घेऊयात. कन्सिडर triangle ABC is a right angle triangle and angle B is equal to किती रे बाळांनो 90 डिग्री. पुढे काय म्हणणार आहे आपण assume K be the common मल्टिपल. गॉट इट. आता आपल्याला काय करायचंय ए बी आणि काय हा सी. आता आपण काय करणार आहोत सिंपली आपण काय करणार आहोत तर आपण इथं कुठला थेरम यूज करणार आहोत पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. मग परत मी म्हणणार इथं बाय युजिंग पायथागोरस थेरम. ओके. पायथागोरस थेरम काय सांगणार आहे आता AC स्क्वेअर इज इक्वल टू काय रे बाळांनो AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे. AC स्क्वेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो AC स्क्वेअर जसं जसं ठेवूयात इज इक्वल टू आता AB स्क्वेअर काय आपल्याकडे AB स्क्वेअर आहे 1k होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस BC काय रे 2√2 होल ब्रॅकेटचा काय रे बाळांनो स्क्वेअर आहे. तर आता काय करूयात याला पुढे सॉल्व्ह करून घेऊयात. AC स्क्वेअर जसाच्या तसा इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर काय येणार आहे रे 1 आणि k चा स्क्वेअर काय झाला k स्क्वेअर. आता प्लस आता हे कसं सोडवायचं हे व्यवस्थित समजून घ्या. आता पहिल्यांदा काय इथं 2 मग 2 चा स्क्वेअर किती येतोय रे 4 बरोबर मल्टिप्लाय बाय आता हा √2 आहे. √2 चा स्क्वेअर काय येत असतो रे 2 येत असतो बरोबर. 4 इंटू किती झाला इथं 2. ठीक आहे. आणि मल्टिप्लाय बाय काय रे इथं तुमच्याकडे k आणि k चा स्क्वेअर काय झाला k स्क्वेअर. एकदम सिंपल आहे काही अडचण करायची नाही. मी परत एक सांगतो 2 चा स्क्वेअर आला 4 √2 चा स्क्वेअर काय झाला तुमचा 2 आणि k चा स्क्वेअर काय झाला k स्क्वेअर. म्हणजे हे काय आलं तुमचं AC स्क्वेअर इज इक्वल टू 1k चा स्क्वेअर म्हणजेच k चा स्क्वेअर प्लस किंवा म्हणूयात इथं 1k चा स्क्वेअर. आता 4 2 चा किती रे बाळांनो 8 पुढे काय आला रे k चा स्क्वेअर. आता k स्क्वेअर काय येणार आहे कॉमन. सो देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू k स्क्वेअर कॉमन घेतला मध्ये काय उरलं रे 1 प्लस 8. सर हे तर खूप सोपं झालं. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 8 किती रे 9 आणि इथे काय आला तुमचा k चा स्क्वेअर आला. आता काय करायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स काय येणार आहे बाळांनो मग AC इज इक्वल टू 9 चा क्यूब काय येणार सॉरी स्क्वेअर काय येणार आहे स्क्वेअर रूट 3 आणि k जसाच्या तसा k स्क्वेअरच्या ऐवजी आला k. म्हणजे AC ची व्हॅल्यू किती आली रे माझ्याकडे 3k. आता मी इझिली काय करू शकतो रे बाळांनो रिमेनिंग 2 रेशोज काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. सर्वप्रथम आपण घेणार आता मी डायरेक्टली तो आपल्याला प्रॅक्टिस झालेली आहे. साइन थिटा इज इक्वल टू काय रे ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ऑपोजिट साइड कुठली आपली 1 हायपोटेनस किती आलं रे बाळांनो 3. मग इथं कसं येणार तुमचं 1k अपॉन 3k. k ला k काय झाला कॅन्सल. सो साइन थिटा किती मिळाला रे आपल्याला 1/3. गॉट इट. आता नेक्स्ट काय काढायचं आहे आपल्याला कॉस थिटा काढायचा आहे. कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट साइड किती रे बाळांनो 2√2k आणि हायपोटेनस किती रे 3k. परत k ला k काय झाला कॅन्सल. सो कॉस थिटा किती मिळाला मला 2√2 डिवायडेड बाय 3. आपण दोन्ही रेशो व्यवस्थित कॅल्क्युलेट केलेले आहेत. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1 ज्यामध्ये तो टेबल दिलेला होता तो टेबल पूर्ण कंप्लीट झालेला आहे.
टोटल 9 एक्झाम्पल होते, ते आपण व्यवस्थित बघितलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, पटकन तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाणार आहोत. ओके ओके आता सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो काय रे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आता हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला टेबलची नितांत आवश्यकता आहे. जर टेबल माहित नसेल आपण हे सोडवू शकत नाही. माझा टेबल व्यवस्थित सांगितला होता, रट्टा मारायचा नाही रे बाबा, तो लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक आहे यासाठी लेक्चर नंबर 1 नक्कीच आवर्जून बघायचं आहे. ज्यांनी बघितलेलं नसेल त्यांच्यासाठी, ज्यांनी बघितलंय त्यांना ते व्यवस्थित लक्षात आलेलं नक्कीच असणार आहे. तरीही जर वाटत असेल थोडीशी मला उजळणीची गरज आहे तर हे इथंच पॉज करा, लेक्चर नंबर 1 मध्ये जा, तो टेबल व्यवस्थित बघा, परत एसटी पकडून इकडे या. ओके, कारण जोपर्यंत त्या देवाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत हा देव प्रसन्न होणार नाही. त्यामुळे टेबल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो आता फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय तुम्हाला, एकदम सोप्या प्रकारचे एक्झाम्पल असतात, फक्त काय आहे टेबल माहित असणं गरजेचं आहे. आता सर्वप्रथम काय दिलंय तुम्हाला, 5 sin 30 प्लस 3 tan 45 डिग्री. ओके, सो 5 जो दिलाय तुम्ही जसं तसं लिहिणार, मल्टिप्लाय बाय आता साइन 30. ओके, टेबल मध्ये जर बघितलं तर साइन 30 ची व्हॅल्यू किती रे, 1/2. ओके, सो इथे येणार साइन 30 च्या ऐवजी किती घ्यायचंय मला, 1/2 प्लस हा 3 जसाच्या तसा. आता येणार आहे तुमचा tan 45. जर टेबल मध्ये बघितलं व्यवस्थित तर tan 45 ची व्हॅल्यू किती रे आपल्याकडे, 1 आहे सर. गॉट इट. मग वाटलंच तर समजा म्हणून मी इथे लिहून देतो, साइन 30 डिग्री इज इक्वल टू किती रे बाळांनो, 1/2 अँड tan 45 डिग्री इज इक्वल टू किती आपल्याकडं 1. हे दोन्ही व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केलेल्या आहेत. आता काय करायचंय, सिंपल सॉल्व्ह करायचंय फक्त याला. आता पुढे जर सॉल्व्ह केलं तर काय रे, 5 1 जा 5, हा 2 जसाच्या तसा, प्लस पुढे काय आलाय 3 into 1 काय होणार आहे 3. ओके, आता जर नीट इथं बघितलं तर मी लास्ट लेक्चरला एक फॉर्म्युला सांगितला होता तुम्हाला, कुठला रे बाळांनो, A/B प्लस C इज इक्वल टू काय होता तुमचा, BC प्लस काय येत होता रे A. बरोबर आहे की नाही, डिवायडेड बाय काय घेत होतो आपण परत B. म्हणजे काय, ह्या डिनॉमिनेटरने आपण काय करत असतो, पुढच्या टर्मला काय करत असतो रे, मल्टिप्लाय करत असतो. बरोबर, मग A प्लस काय येणार होता BC डिवायडेड बाय जो काय डिनॉमिनेटर तो काय करायचा, जसंच तसं घ्यायचं. मग सेम इथं दिसतंय तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार मी, ह्या 2 नी या 3 ला काय करणार, मल्टिप्लाय करून घेणार. मग 2 into 3 किती येणार आहे 6. ओके, सो फर्स्ट काय तुमचा 5 प्लस 2 into 3 किती झाला 6 डिवायडेड बाय न्यूमरेटर काय, सॉरी डिनॉमिनेटर काय 2, तो काय करायचा जसंच तसं घ्यायचा. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे तुमचं 11 डिवायडेड बाय 2. हे मिळालंय तुम्हाला फायनल आन्सर. एकदम सोपं आहे, फक्त छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या लक्षात असणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय तुम्हाला, 4/5 tan स्क्वेअर 60 प्लस 3 sin स्क्वेअर 60. म्हणजे काय लक्षात येतं रे, आता ज्या काही तुमच्या व्हॅल्यूज आहेत, फॉर एक्झाम्पल इथे दिलंय tan 60, त्याचा स्क्वेअर दिलाय म्हणजे त्या व्हॅल्यूचा पण काय घ्यायला लागणार आहे मला, स्क्वेअर घ्यायला लागणार आहे. सिमिलरली इथं sin 60 दिलाय, मग त्याचा पण काय घ्यायला लागणार आहे बाळांनो, मला स्क्वेअर घ्यायला लागणार आहे. बघूयात आपण कसं करायचं. सर्वप्रथम काय करणार आहे आपण, 4/5 जसंच तसं लिहिलं, इथं टाकूयात ब्रॅकेट. आता मी बघणार आहे tan 60 ची व्हॅल्यू. आता tan 60 ची व्हॅल्यू किती असते रे बाळांनो आपली, √3, आणि त्याचा काय घ्यायचा आहे मला, स्क्वेअर. का स्क्वेअर घ्यायचा आहे, इथं tan स्क्वेअर म्हटलंय बरोबर, मग त्या व्हॅल्यूचं मी काय घेणार आहे बाळांनो, स्क्वेअर घेणार आहे. पुढे काय प्लस 3 इन ब्रॅकेट. आता sin 60 ची व्हॅल्यू बघायची मला. sin 60 जर मी व्यवस्थित बघितला तर तो किती असतो रे, √3/2, आणि त्याचा परत मला काय घ्यायचं रे बाळांनो, स्क्वेअर घ्यायचा आहे. कारण का, तर इथं काय सांगितलंय, sin स्क्वेअर 60 म्हटलेलं आहे. मग आता हे जर फर्दर सॉल्व्ह केलं तर काय लक्षात येतंय, हा 4/5 जसाच्या तसा मल्टिप्लाय बाय √3 चा स्क्वेअर काय असतो 3, पुढे काय रे बाळांनो प्लस, नेक्स्ट टर्म काय तुमच्याकडं 3 मल्टिप्लाय बाय, आता √3 चा स्क्वेअर काय येणार आहे रे 3 डिवायडेड बाय खाली 2, मग 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4. अगदी बरोबर. ओके, मग आता हे जर पुढे सोडवलं तर काय रे
4 3 जा 12 डिवायडेड बाय काय आलं रे बाळांनो 5 प्लस 3 3 जा 9 डिवायडेड बाय काय रे 4. आता जर यांचा बेस सारखा असता तर आपण काय केलं असतं रे डायरेक्ट ऍडिशन केली असती, बरोबर आहे की नाही. पण बेस सारखा नाही, मग इथं काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केली जाते, याच्या न्यूमरेटरनी याच्या डिनोमिनेटरला काय करायचं दुसऱ्याच्या मल्टिप्लाय करायचं, नंतर दुसऱ्याच्या न्यूमरेटरनी पहिल्याच्या डिनोमिनेटरला काय करायचं रे मल्टिप्लाय करायचं, आणि डिवायडेड बाय काय करायचं दोन्ही डिनोमिनेटरची काय करत असतो आपण मल्टिप्लिकेशन करत असतो. फॉर्म्युला जर माहित नसेल इकडे सांगतो, a/b प्लस c/d जर असेल तर काय करतो a इंटू d प्लस b इंटू c डिवायडेड बाय काय रे b इंटू d. हा फॉर्म्युला आपल्याला इथं काय करायचा आहे यूज करायचा आहे. मग करूयात आपण. आता काय येणार आहे तुमची इथं 12 इंटू 4, सो 12 4 जा 48 सर, प्लस 9 5 जा किती रे 45 सर, डिवायडेड बाय 5 4 जा 20. सो नेक्स्ट सॉल्व केलं तर काय लक्षात येत आहे 48 प्लस 45 किती आलं रे तुमचं 93 डिवायडेड बाय काय आलं तुमचं 20. दिस इज आवर फायनल आन्सर. एकदम सोपं आहे, गडबड गोंधळ करायचा नाही. फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे तर आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजेच. आणि महत्वाचं ह्या देवाला विसरायचं नाही, जर टेबल पाठ नसेल हे सोडवता येणार नाही. टेबल पाठ करायचा नाही, तो लक्षात ठेवायचा आहे. ओके, पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढील एक्झाम्पल बघूया. तुमच्या 2 sin 30 डिग्री बरोबर. मग 2 जसा तसा मल्टिप्लाय बाय sin 30. आता sin 30 ची जर व्हॅल्यू आपण टेबल मध्ये बघितलं तर किती ती रे बाळांनो 1/2. सो इथे किती येणार आहे 1/2 प्लस cos 0 डिग्री. cos 0 डिग्रीची व्हॅल्यू किती रे बाळांनो 1. म्हणजे इथं काय येणार तुमचा 1 प्लस 3 इंटू परत काय रे बाळांनो sin 90 डिग्री. आता sin 90 डिग्रीची व्हॅल्यू किती परत 1 आहे. म्हणजे इथं काय आलं तुमचं परत 1. सो काय उत्तर येतं आपल्या ह्या 2 ला हा 2 काय आला कॅन्सल झाला. सो 1 प्लस 1 2 2 प्लस 1 सॉरी 1 प्लस 1 2 2 प्लस 3 किती झालं रे बाळांनो 5. सो आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे 5 हे आलेलं आहे. आता जर नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं तर मला काय दिसतं इथं tan 60 डिग्री बरोबर आहे की नाही. मग tan 60 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे आपल्याकडे √3 डिवायडेड बाय sin 60 डिग्री. आता sin 60 जर बघितला तर त्याची व्हॅल्यू किती येते तुमची √3/2 प्लस cos 60 डिग्री. आता cos 60 जर मी बघितला त्याची व्हॅल्यू किती रे बाळांनो 1/2. आता जर व्यवस्थित बघितलं तर या दोघांचाही बेस काय रे बाळांनो सारखा आहे. मग जर बेस सारखा असेल तर आपण कसं लिहू शकतो √3 डिवायडेड बाय बेस एकदाच घ्यायचा आणि वरच्यांची काय होणार आहे ऍडिशन. म्हणजे ते काय येणार आहे √3 प्लस 1. ओके, आता जो खालचा 2 आहे तो खाली डिवाइड आहे, तो वर जाऊन काय होणार आहे बाळांनो मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे तो वरती गेला इथे मल्टिप्लाय झाला म्हणजे काय येणार आहे तुमचा फायनल आन्सर 2√3 डिवायडेड बाय काय बाळांनो √3 प्लस 1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता हे जर तुम्हाला फर्दर सोडवायचं असेल तरीही तुम्ही सोडवू शकता, पण एवढं सोडवलं तरी काय आहे आन्सर तुमचं सफिशियंट आहे. फर्दर जर सोडवायचं असेल तर रेशनलायझेशन इथे वापरावे लागेल. रेशनलायझेशन वापरून आपण काय करतो हे एक्झाम्पल काय करत असतो रे सॉल्व्ह करत असतो. ओके, सो अशा प्रकारे हे दोन्ही आन्सर आपले आलेले आहेत. नेक्स्ट आहे आता नेक्स्ट आहे तुमचं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कायची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागत रे cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री. ओके, सो आपण आता बघूयात कसं सॉल्व्ह करायचं याला. परत सगळ्यात पहिल्यांदा मला cos 45 ची व्हॅल्यू बघायची आणि त्याचं काय घ्यायचं आहे रे स्क्वेअर घ्यायचा आहे. cos 45 किती माझ्याकडे 1/√2. त्याचा काय घ्यायचा आहे रे बाळांनो मला स्क्वेअर घ्यायचा आहे. पुढे काय रे प्लस. आता मला काय व्हॅल्यू पाहिजे sin 30 ची व्हॅल्यू पाहिजे. sin 30 किती माझ्याकडे 1/2. मला त्याचा पण काय घ्यायला लागणार रे बाळांनो स्क्वेअर घ्यायला लागणार आहे. मग आता पुढे काय येणार याचं जर 1 चा स्क्वेअर काय असतो 1 आणि √2 चा स्क्वेअर किती येणार आहे 2. ओके, आता पुढे काय रे प्लस 1/1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर काय असणार आहे 4. सो इथे काय आलं तुमचं 4. आता परत मला इथं काय करावं लागणार आहे यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे. सो 4 1 जा 4 प्लस 2 1 जा 2
डिवायडेड बाय 4 टू जा 8. सो काय येणार तुमचा आन्सर 6 डिवायडेड बाय 8. याला जर 2 ने जर आपण डिवाइड केलं तर काय येईल रे बाळांनो 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8. म्हणजे आपला आन्सर किती मिळाले तुम्हाला 3/4 हे आन्सर आलेलं आहे. इथं जो फॉर्म्युला यूज केलाय तो मगाचाच फॉर्म्युला आहे A/B प्लस C/D इज इक्वल टू काय रे AD प्लस BC डिवायडेड बाय BD. क्रॉस मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो आता आपण बघणार आहोत यातील लास्ट एक्झाम्पल. काय सांगितलंय त्यांनी cos 60 डिग्री. ओके, cos 60 ची व्हॅल्यू किती रे बाळांनो माझ्याकडे 1/2 मल्टिप्लाय बाय परत काय म्हटलंय cos 30 डिग्री. आता cos 30 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे √3 डिवायडेड बाय 2. ओके, आता नेक्स्ट काय म्हटलं त्यांनी प्लस. आता नेक्स्ट सांगितलंय तुम्हाला त्यांनी काय रे बाळांनो sin 60. आता sin 60 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे √3 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय काय म्हटलंय रे sin 30 म्हटलंय. sin 30 ची व्हॅल्यू काय असणार आहे परत 1/2. ओके, नीट सांगतो परत लक्ष द्या. cos 60 किती तुमच्याकडे cos 60 ची व्हॅल्यू आहे 1/2 मल्टिप्लाय बाय cos 30 ची व्हॅल्यू काय रे √3 बाय 2. नंतर म्हटलंय sin 60 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे √3 बाय 2. नंतर म्हटलंय sin 30 ची व्हॅल्यू किती रे 1/2. ओके, आता हे जर फर्दर सोडवलं तर काय लक्षात येते तुमच्या मग आता हा जो काय आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं सर याचा बेस सारखा आहे एकदाच घेऊ. नाही, इथं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन नाही. इथं काय रे बाळांनो मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे बेस सारखा घ्यायची इथं विषय येत नाही. मग काय करायचं √3 × 1 काय आलं रे √3 आणि 2 2 चा काय झाला 4 प्लस सिमिलरली इथं पण तेच येणार √3 × 1 काय आलंय √3 डिवायडेड बाय 2 2 चा काय आला 4. आता जर नीट बघितलं तर काय लक्षात येतंय रे इथं ऍडिशन आहे. ऍडिशन सबस्ट्रॅक्शन असेल तरच बेस सारखा करता येईल. मग इथं बेस सारखा घ्या काय येईल तुमचं मग 4 हा बेस एकदाच घेतला वरती काय येणार आहे √3 प्लस √3. आता एक आंबा अधिक एक आंबा किती आंबे झाले 2 आंबे. तसं 1 √3 अधिक 1 √3 किती होणार आहे 2 √3 होणार आहे. म्हणजे इथं किती आलं रे 2 √3. आता 2 1 जा 2 2 2 जा 4. सो आपलं फायनल आन्सर किती येतंय रे √3 बाय 2. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं असेल. व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते कुठलं आहे रे आपला आता इफ sin θ इज इक्वल टू किती म्हटलंय 4/5 देन फाइंड cos θ. ओके, म्हणजे काय आता इथे आपल्याला परत जी पहिला टेबल सोडवला त्याच पद्धतीने हे दिलेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची अशा प्रकारचे एक्झाम्पल जर आले तर शक्यतो काय करायचं रे तुम्ही फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचे. कारण 10th ला सुद्धा आपण काय करतो ह्याच प्रकारचे एक्झाम्पल आहेत आपल्याला पुढे आणि ते आपण काय करतो रे पायथागोरसनी नसून तर कशाने सॉल्व्ह करतो फॉर्म्युला मेथडने करतो. का कारण फॉर्म्युला मेथड सॉल्व्ह करायला वेळ काय लागतो रे बाळांनो कमी लागतो. ठीक आहे, तर मग आता या दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. एक आहे sin θ दिलाय cos θ काढायचा, एक आहे cos θ दिलाय sin θ काढायचा. मग मी काय करतो sin θ चा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आणि cos θ चा एक्झाम्पल तुम्हाला कशासाठी देणार आहे मी होमवर्क साठी देणार आहे. तुम्ही ते व्यवस्थित सॉल्व्ह करून त्याचा आन्सर कुठे टाकायचंय मला कमेंट मध्ये टाकायचं. तर बघूयात आपण हे कसं सोडवता येईल. आता दिलंय काय रे sin θ काढायचंय काय रे cos θ. म्हणजे दोघांचं रिलेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आपण ते नाही का एसटी सुरू केली होती रस्त्यात जे येईल त्यांना एसटीत बसवलं होतं आणि फायनल डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलो होतो. कशामध्ये बघितले होते ते फॉर्म्युले फर्स्ट लेक्चर मध्ये बघितले होते सर. रिकॅप कुठं घेतला होता सेकंड लेक्चर मध्ये घेतला होता. मग ते 3 फॉर्म्युल्यांपैकी आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे असा फॉर्म्युला वापरायचा आहे ज्यामध्ये काय आहे रे साइन आणि कॉस आहे. मग कुठला फॉर्म्युला होता तो मी इथं काय म्हणायचं बाय युजिंग फॉर्म्युला कुठला होता रे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय होतं रे बाळांनो 1. ओके, मग आता इथे साइन ची व्हॅल्यू दिली सर किती रे 4/5. त्याचा काय घ्यायला लागणार आहे मला स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा जसाच्या तसा इज इक्वल टू काय रे बाळांनो तुमच्याकडे 1 आहे. आता जर नीट बघितलं तर ही टर्म इकडे प्लस आहे इकडे येऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. पण त्याआधी मी काय करतो यांचे स्क्वेअर काढून घेतो.
4 चा स्क्वेअर किती रे बाळांनो 16 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर किती होणार आहे सर 25 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय रे बाळांनो 1. आता काय लक्षात येतं हे 16/25 तिकडे प्लस आहे इकडे येऊन काय होणार रे बाळांनो मायनस होणार आहे. मग काय येणार आहे तुमचं इथं कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 16/25. आता परत आपला नेहमीचा फॉर्म्युला याने याला काय करतो आपण मल्टिप्लाय करतो. सो देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25 1 जा 25 मायनस पुढे काय रे 16 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर जसाच्या तसा तो काय रे बाळांनो 25. हे जर पुढे सॉल्व्ह केलं तर मला काय मिळेल कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25 मायनस 16 किती आलं 9 आपण काय आलं रे बाळांनो 25. आता मला काय म्हणायचंय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड आणि आपला आन्सर मिळून जाईल आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ sides. So what we get? Cos theta is equal to 3/5. So आपल्याला आपलं आन्सर मिळालेलं आहे. ओके आता सिमिलर फॉर्म्युला पण तोच आहे मेथड पण तीच आहे. तुम्ही काय करायचंय रे हे जे गिव्हन एक्झाम्पल आहे हे काय करायचं आहे होमवर्क म्हणून घ्यायचं आहे आणि याचं जे काही आन्सर येणार आहे ते मला काय करायचंय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. जर ते तुम्हाला नाही सॉल्व्ह करता आलं तरीही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा याचं सुद्धा आन्सर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. सो अशा प्रकारे आपण हा चॅप्टर व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे. 3 लेक्चर मध्ये ची सिरीज होती आपली टोटल. फर्स्ट लेक्चर मध्ये मी टोटल ट्रिग्नोमॅट्रिकचं बेसिक कव्हर केलेलं आहे. त्याचबरोबर एक्सरसाइज 8.1 आपण कव्हर केला होता. सेकंड लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं रे की फॉर्म्युला मेथड पायथागोरस मेथड काय आहे आणि त्यानुसार त्याचं काय केलं होतं आपण फॉर्म्युले मेथड आणि पायथागोरस मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले होते. आता त्यानंतर काय केलं होतं आपण त्यातले जे काही एक्झाम्पल रिमेनिंग राहिले होते प्रॅक्टिस सेट मध्ये तो मोठा आहे रे बाबा तर त्यातले आपण थर्ड लेक्चर मध्ये काय केलेले आहे व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. आय होप हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेला असेल. जर तुम्हाला हा चॅप्टर ही लेक्चर सिरीज जर व्यवस्थित कळत असेल आवडत असेल तर ही तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या स्मार्ट ब्रिज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्वाची गोष्ट चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवा. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन लेक्चर सिरीज सोबत. तोपर्यंत हसत रहा खेळत रहा आणि अभ्यास करत रहा.